मांडू इच्छितो की समोरची परिस्थिती अत्यंत नकारात्मक आहे, आपण सगळे बघतोच. पण ही परिस्थिती काही आजच आहे असं नाही. मी 2 पत्रांचा आपण वाचली असतील ती त्याचा उल्लेख करतो, ती 75 वर्षापूर्वीची. पहिलं पत्र नानासाहेब गोरे, आपल्याला कल्पना आहे की ते समाजवादी नेते होते, मोठे लेखकही होते, त्यांचं एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये, आणि मराठी लोकांना ते पत्र त्यांनी उद्देशून लिहिलेलं होतं की एक, आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला काही एवढे हे नव्हते, पण एक आंबेडकर जर सोडले तर या महाराष्ट्रामधून देश पातळीवर नेतृत्व करू शकेल असा माणूस का नाही तयार झाला, हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. आणि मग त्याचं उत्तर त्या पत्रामध्ये ते शोधतायत. तर ते असं म्हणाले की इथले जे स्वतःला विद्वान समजतात, त्यांना असं वाटतं की आमच्याकडे विचाराची आणि विचार करण्याची मक्तेदारी आहे, तर ते लोक असं कधी मानणार आहेत की नाही की हे असं का झालं. तर मग नानासाहेब म्हणतात की हे लोक आपल्या कोशात आहेत, त्यांचा आणि समाजाचा काही संबंध नाही, पण हे त्यांच्या लक्षातही येत नाही. त्यांना असं वाटतं हे एवढे आपण जे आहोत तोच समाज आहे, बाकी समाजाचे त्यांना काही देणं घेणं नाही. आणि दुसरं, पवार सरांनी जे उल्लेख केले हे सगळे जातीपाती वाटले गेलेले, वेगवेगळ्या मानसिकतेमध्ये वाटले गेलेले लोक आहेत. त्याच्यामुळे हे यांना धड स्वाभिमानही नाहीये, यांना धड विचारही करता येत नाही, विचार का करावा लागतो हे यांना माहीत नाही, असे हे लोक आहेत. आणि त्याच्यामुळे मराठी समाजामधून जे नेतृत्व यायला पाहिजे, जो नवा उन्मेष यायला पाहिजे, ते होत नाहीये. त्याच्यामुळे ही माणसं देश पातळीवर चमकतही नाही, पुढे जात नाही, अशी परिस्थिती आहे. दुसरं पत्र साने गुरुजींचं आहे, आणि साने गुरुजींनी ते त्यावेळेच्या ब्राह्मण तरुणांना लिहिलं होतं. सेनापती बापट ज्यांची म्हणजे आपण स्मरण केलं काल परवा, सेनापती बापटांना पुण्यामध्ये बेदम मारहाण झाली, रक्तबंबाळ झाले ते. आणि साने गुरुजींना खूप वाईट वाटलं की एवढा सेनापती बापटांसारखा इतका रुजू मनुष्य, महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं काम केलेला मनुष्य, त्याला मारहाण व्हावी, त्याला रक्तबंबाळ तर लोकांनी करावं, असा काय दोष त्यांचा, असं काय त्यांनी केलं होतं. आता त्यातले जे बहुतांशी जी मुलं होती मारणारी ती ब्राह्मण समाजातली होती. मग त्यांनी जाहीर पत्र दिलं गुरुजींनी की काय बाबांनो तुम्ही असं सेनापतींना मारताय, रक्तबंबाळ करताय, त्यांचा असा काय दोष, दोष असला तर तो आपला आहे. आणि काय दोष आहे, त्यांनी सांगितलं की आपण बंधुता कधी शिकणार आहे, हा शब्द वापरला त्यांनी की आपण बंधुता कधी शिकणार आहे. आपण दुसऱ्याचा जे म्हणणं आहे त्याचा आदर करण्याचं आपण कधी स्वीकारणार, की दुसरा सुद्धा काहीतरी बोलू इच्छितोय, त्याचा पण आपण आदर केला पाहिजे, हे का नाही आपल्यामध्ये. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी इतर अनेक मुद्दे मांडले, जातीच्या बद्दल आहे, धर्माच्या बद्दल आहे, आणि याने ब्राह्मण समाजाचाच कसा तोटा होईल असं ते सुचवत आहेत. ते मुळातून पत्र उपलब्ध आहे, ते आपण वाचू शकता. पण या समाजामध्ये बंधुता ही गोष्ट येणं किती अवघड आहे हे साने गुरुजींनी त्यांच्या अनेक पत्रांमध्ये आणि भाषणांमध्ये सांगितलं. साने गुरुजींना ही का चिंता होती, आणि आपल्याला कल्पना आहे की त्या माणसाने स्वतःला संपून पण घेतलं ह्या चिंतेमुळे. साने गुरुजी असं म्हणायचे की ह्या देशामध्ये सगळं होईल, ह्या देशामध्ये लोक श्रीमंत होतील, शिकतील, त्यांच्या भाषेचे अभिमान बाळगतील, सगळं होईल, धर्माचे अभिमान बाळगतील, पण ह्या देशामध्ये बंधुता येणं ही खूप अवघड गोष्ट आहे, आणि ती यावी याच्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागतील. असे आपल्या पुढे तो प्रश्न आहे. आणि साने गुरुजींनी नंतर आंतरभारतीची कल्पना मांडली, त्याच्यामध्ये भाषा ह्या एकमेकाचा म्हणजे जीव घ्यायला कशा होऊ शकतात, तर असं होतच नाही. मला नम्र असं सुचवं असं वाटतंय की हिंदी भाषा ही काही आक्रमक भाषा नाहीये, ती काही हिंसक भाषा नाहीये. ती भाषा बोलणारा जो माणूस आहे त्या माणसाचा काहीतरी वेगळा प्रॉब्लेम अर्थ राजकीय झालेला आहे, आणि म्हणून ती माणसं भाषेच्या माध्यमातून हिंसक होत आहेत की काय असेल सुद्धा याच्याकडे बघितलं पाहिजे. कारण कोणतीच भाषा हे आपण आईचं रूप मानतो, बहिणीचं रूप मानतो, आणि आई बहीण ही हिंसक होऊ शकत नाही मूलतः. त्याच्यामुळे आणि साने गुरुजींनी चिंता व्यक्त केलेली
आंतरभारतीची कल्पना, अगोदर प्रांतभारतीची कल्पना मांडताना, नंतर आंतरभारतीची कल्पना मांडताना की बंगाली तमिळचा द्वेष करू लागली, तमिळ मल्याळमचा द्वेष करू लागली, मल्याळम मराठीचा द्वेष करू लागली, तर हे होणार कसं? आणि मग हे राज्य आणि हे म्हणजे हे राष्ट्र चालणार कसं? मुळात हे अनेक राष्ट्रांचं एक महाराष्ट्र आहे हा देश म्हणजे, तर हे चालणार कसं? पुन्हा धर्मांची भानगड वेगळी आहे, पुन्हा जातींची भानगड वेगळी आहे, तर कोणी कोणाचा द्वेष करतं ही भावनाच मुळात साने गुरुजींना सहन होत नसेल आणि म्हणून त्यांनी आंतरभारतीची कल्पना मांडली. नेहमी बंधुता कशी येईल याच्याबद्दलचं हे पाहिलं. आजही इतकं निराश व्हायचं कारण नाहीये. महाराष्ट्रामध्ये 2 सुप्त चळवळी ह्या सुरू आहेत. आम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरतो तेव्हा दिसतं एक पर्यावरणाच्या प्रयोगांची चळवळ आहे. तुम्ही असं बघा, नाशिकमध्ये सत्तेच्या विरोधात लोक राहिले नव्हते. 1800 का 1700 झाडं तोडतायत, पण लोकांनी निर्धार केला की नाही आम्ही होऊ देणार आणि लोक बोलायला लागले. फेसबुकवर का होईना, व्हॉट्सअपवर का होईना, पण बोलतायत आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या स्थानिक महापालिकेला हा विचार करावा लागला की नाही आता लोक झाडं तोडू देणार नाही. तर ही किती मोठी आशादायक गोष्ट आहे. आणि हे असे पर्यावरणाच्या बद्दल काम करणारे आता ही सहयोग संस्था साहेबांना चांगली चालवत आहेत. भाषेचा, पर्यावरणाचा असा सगळा त्यांचा हे आहे ते. तर असे महाराष्ट्रामध्ये हजारो नव्हे लाखो लोक आहेत की जे काहीतरी स्वतः करतायत, त्यांच्या गावात करतायत आणि एक पॉझिटिव्ह असं काहीतरी समाजाला देणं देत आहेत. दुसरी चळवळ ही बोलीभाषेच्या संबंधीची आहे, ती मी आपल्या लक्षात आणून देतो. आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये जवळपास 60 बोलीभाषा आहेत. गणेश देवी सर राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्याबरोबर फिरत होतो, संदीपजी होते त्यावेळेला. तर आमच्या असं लक्षात आलं की सरकारचं पाठबळ नाहीये, राजकीय पक्ष कोणी मदत करत नाहीयेत, हे जे आमदार खासदार असतात हे मदत करत नाहीयेत, पण लोक ज्या बोलीभाषा आहेत त्या बोलीभाषेत जे छोटे छोटे संमेलन घेतात, नाटक सादर करतात, पथनाट्य सादर करतात, पुस्तकं प्रकाशित करतात, चर्चाच घेतात, सुरू आहे हे सगळं. आता ह्या 60 बोलीभाषा, त्याच्यातल्या 20 बोलीभाषा ह्या भाट्यवृत्तांच्या आहेत. प्रत्येक जातीलाच एक स्वतंत्र भाषा आहे, तिची लिपी नाही काय नाही, पण ती लोक बोलतायत, काही ना काही उपक्रम करतायत. 20 भाषा ह्या शेतकऱ्यांच्या आहेत, जसं आपली अहिराणी आहे, मालवणी आहे, ह्या अशा वराडी आहे, या भाषेमध्ये उपक्रम सुरू आहेत तिथे. पण आता त्या पेपरमध्ये ते येत नाहीयेत, त्याच्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की नाही हे. तर हे लोक, कारण ही आता मी ज्या भाषेत बोलतोय ती पुस्तकी भाषा आहे, पण ज्या बोली आहेत त्यांच्यावर ही भाषा उभी आहे. त्या बोली समृद्ध करण्याचं काम लोक आता करतायत, त्यांच्या गावात करतायत, परिसरात करतायत. अहिराणी भाषेचं मोठं संमेलन ते जागतिक पातळीवर घेतात आणि अहिराणीमध्ये बोलतात, त्याला पैसे जमा करतात, मोठा उत्सव करतात. कधी कधी ऑनलाईन, म्हणजे कोरोनामध्ये तर ऑनलाईन घेतलं त्यांनी संमेलन. त्याच्यामध्ये वेगवेगळी प्रतीकं पुढे आणतात, वेगवेगळे भाषे, नवे नवे उपक्रम की जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सूचना शक्यच नाही असे उपक्रम ते करतात. तर पवार सर हे जे लोक आहेत, तर हे लोक आदिवासींच्या भाषा आहेत ते त्यांचं काहीतरी करतात. हे जे 60 जवळपास जास्तच असतील अशा बोली भाषेतले लोक आहेत, तर यांचं संघटन सेवादल, त्यांचं नेटवर्क सेवादल करू मागतंय. आणि पर्यावरणामध्ये काम करणारे जे लोक आहेत तर त्यांचं सुद्धा नेटवर्क सेवादल करू मागतंय. तर ते करताना माझ्या हे असं लक्षात आलं की ह्या 2 किती मोठ्या सुप्त चळवळी महाराष्ट्रात सुरू आहेत. आणि ह्या चळवळीचं जर आता आपल्याजवळ साधनं कमी आहेत, कार्यकर्ते कमी आहेत, पण जर ह्या 2 चळवळींचं जरी एक नेटवर्किंग झालं तर महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी ताकद उभी राहील. तर आपण सगळ्यांना असं वाटेल की अरे हे आपल्या लक्षातच नव्हतं, हे लोक करतायत काम. परत ही साहित्य संमेलन आहे, आता ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपले संयोजकाचे सायमनजी नाशिकला होत आहे आणि मला खात्री आहे मोठ्या धडाक्यात ते होणार आहे. आपण हे सगळेजण तिथे उपस्थित आहोत, त्यांचं भाषण जोरदारच होईल. आपण ते त्याचं जे गीत आहे ते प्रेरक किती गीत आहे, येशू कष्टकऱ्यांच्या सोबत आहे, तर हेही महत्वाचं आहे. तर अशी वेगवेगळ्या समूहांची साहित्य संमेलन आहे. तर ती साहित्य संमेलनात हे लोक कोणी पाठीशी नाहीये, पण घेत आहेत, करतायत, त्याला सुद्धा अनेक कार्यकर्ते तिथे काम करतायत. आणि म्हणून मी आणि हे उपक्रम जो आहे तो हा माझ्या जिव्हाळ्याचा, आपले सगळे मित्रच आहेत. मी अजयजींना असं म्हणालो की आपण हा पुण्यामध्ये सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारकाच्या प्रांगणात करूया पुढचा कार्यक्रम. आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळे साहित्यिक, सगळे कलावंत, सगळे भाषाप्रेमी, सगळे जे कोण ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांना आपण
त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊया. आणि आता इथे लोक आहेत तर अत्यंत मी एक माणूस पाहतोय, अत्यंत महत्त्वाचा माणूस आहे तो. अनेक वर्ष काही काही उपक्रम करत आलेले आहेत. इतकी तोलामोलाची माणसं आहेत, तर आपण काही कमी नाही होत सर. आपल्याबरोबर ही इतकी महाराष्ट्रभर माणसं आहेत आणि तुमचं गावगाव लोक कौतुक करतायत आणि तुम्ही हे जे करतायत त्याला लोकांचा सपोर्ट आहे. तर हे 2-3 मुद्दे मला मांडायचे होते. आपल्याला आता जेवायचं आहे, त्याच्यामुळे मी तुमचा आणखी अंत बघत नाही. मी या ठिकाणी थांबतो आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. हे संमेलन चांगलं आयोजित केलं, पवार सरांचं अत्यंत इतकं प्रेरक भाषण झालं, त्याच्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. पुरस्कार मिळाले संदेशजी आहे, अक्षय आहे, उदय आहे, हे हे करणारे लोक आहेत. संदेशजी म्हणजे काय नुसते एकटे ते नाही आहेत, एक संस्था आहे महाराष्ट्रामध्ये, इतकी मोठी संस्था आहे की ते जिथे जातात तिथे 50 लोक गोळा होतात. त्याची मला नेहमी कौतुक वाटतं त्यांचं. तसंच उदय आहे, तसेच अक्षय आहे. तर हे इतके मोलाचे लोक, तुम्ही त्यांचा सत्कार केला, त्यांचे अभिनंदन. इथे मी थांबतो. धन्यवाद.